गाडीची डिक्की उचकटून त्यामधून रोख रक्कम चोरणारे 2 आरोपी अवघ्या 24 तासाच्या आत जेरबंद करून चोरीचा व मोटारसायकलचा गुन्हा उघडकीस आणून 1,42,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ची कामगिरी. फिर्यादी यांनी मोपेड मोटारसायकल पार्क केली असता मोपेड मोटारसायकलची डिक्की उचकटून रोख रक्कम 1 लाख चोरी करून पळून गेल्यावरून इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी गुन्हे शाखा युनिट 2 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ठिकाणावरील सीसीटीव्ही चेक केले असता 2 इसम त्यांचा पाठलाग करताना दिसून आले. त्यामुळे त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून आरोपी यांचे नाव निष्पन्न केले. सदर आरोपी चेक करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की वडाळा गावातील दुर्गादेवी मंदिराजवळ मोपेडच्या डिक्कीतून रक्कम चोरी केलेले 2 इसम हे मोटारसायकलने म्हाडा वसाहतजवळ वडाळा रोड येथे येणार आहे. अशी बातमी मिळाल्याने सदरची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी यांना दिली असता त्यांनी बातमीची खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्याने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा लावून आरोपी नामे गुफरान मतीन सय्यद वय 25 वर्ष, सरवर तौफिक शेख वय 25 वर्ष यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे देखील दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्या कब्जातून गुन्ह्यातील गेल्या मालातील 92,000 रुपये रोख रक्कम गुन्हा करण्यासाठी वापरलेली 50,000 रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. सदर मोटारसायकलबाबत खात्री करता सदरची मोटारसायकल चोरीबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशन जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा उघडकीस आला आहे. तरी सदर दोन्ही आरोपी यांना पुढील कारवाई कामी इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हेरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, प्रकाश महाजन, पोलीस अंमलदार प्रवीण वानखडे, जितेंद्र वजिरे अशांनी केली आहे.